वेलकम टू माय यूट्यूब चॅनेल लर्न विथ गजानन. फ्रेंड्स, आज आपण इंग्लिश ग्रामर मध्ये सर्वात महत्त्वाचा असणारा टॉपिक जो आहे टेन्स याविषयी चर्चा करणार आहोत. जर तुम्हाला इंग्लिश रायटिंग शिकायची असेल, इंग्लिश स्पीकिंग शिकायची असेल किंवा मग इंग्लिश ग्रामर म्हणा, त्या सगळ्यांचं फाउंडेशन जर म्हणाल तर तो टॉपिक म्हणजे कोणता आहे? टेन्स आहे. तुमचं टेन्स जर चांगलं असेल, म्हणजेच टेन्स हे एक प्रकारचं बेस आहे. टेन्स जर चांगलं असेल तर तुम्ही इंग्लिश मधल्या ज्या कोणत्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या सर्व चांगल्या प्रकारे करू शकता. आणि म्हणूनच आज इथे आपण टेन्स विषयीची माहिती पाहणार आहोत. बघा, टेन्स टेन्स म्हणजेच काय? काळ म्हणतो त्याला. इथे मी वर्ब लिहिलेला आहे आणि त्याच्यानंतर काय लिहिलं? टाइम लिहिलं. म्हणजेच काय असते की हा जो टेन्स वर्ड आहे, हा टेन्स वर्ड कुठून आला? डेरिव्ड फ्रॉम लॅटिन. लॅटिन भाषेतून आलेला हा, नाही का? त्याला का टेम्पस असं म्हणतो. कसं? टेम्पस. टेम्पस हा लॅटिन वर्ड आहे आणि या लॅटिन वर्ड पासूनच का तयार झाला? टेन्स तयार झाला. आणि टेन्सचं जर सिनोनिम जर आपण पाहतो म्हणलं, त्याचं सिमिलर वर्ड, तर टेन्स म्हणजेच काय होते? टाइम होते. इथे मी काही सेंटेन्स घेत आहोत, त्यावरून तुमची आयडिया क्लिअर होईल. बघा, वी स्टडी टेन्स. वी स्टडीड tense. We shall study. We study tense. पहा, एक सेंटेन्स आहे. सेंटेन्स कसं असते मागं आपण पाहिलं, त्याच्यात काय असते? वी हे काय झालं? सब्जेक्ट झाला. स्टडी हे वर्ब आहे आणि टेन्स हे ऑब्जेक्ट. आपल्याला टेन्स पाहायचा आहे म्हणजे काय? ना तुम्हाला इथं सब्जेक्ट पाहणे आहे ना तुम्हाला ऑब्जेक्ट पाहणे. फक्त तुम्हाला पण तिथं लिहिलं आहे. मी काय लिहिलेलं आहे? वर्ब. टेन्स जर एखाद्या वाक्यातील ओळखायचं असेल किंवा एखाद्या वाक्यातील टेन्स मध्ये बदल करायचा असेल तर तुम्हाला फक्त कशात बदल करायचा असतो? वर्ब आहे ना. म्हणजे या टेन्सच्या याच्यामध्ये वर्ब जो आहे, हा वर्बच सगळं काही करत असते. वर्ब ज्या प्रकारच्या कंडिशन मध्ये असेल त्याच्यावरून तुम्ही सांगू शकता की ते वाक्य कोणत्या टेन्सचं आहे. किंवा एखाद्या वाक्यातील टेन्स जर तुम्हाला बदलवायचा असेल तर तुम्हाला पूर्ण वाक्य बदलवण्याची गरज नाही. फक्त कशात बदल करायचा असतो? वर्ब मध्ये करायचा असतो. मग आता या वाक्यात आपल्याला टेन्स ओळखायचा आहे. पहा, इथं काही स्टडी आलेला आहे. मागच्या ह्याच्यात आपण पाहिलं, फॉर्म पाहिले, त्याचे वर्बचे फॉर्म नाही पाहिले? V1, V2, V3, V4, V5 नाही पाहिले का? त्याच्यामध्ये पहा, इथं काय दिसते तुम्हाला? स्टडी. कोणता फॉर्म आहे? V1 आहे ना. वर्बचं फर्स्ट फॉर्म आहे किंवा ज्याला आपण बेस फॉर्म म्हणू, क्रियापदाचं मूळ रूप. मग आता इथे जर पाहिलं आपण वर्ब पाहिलं, याचा जर मिनिंग जर तुम्ही काढाल, समजा वी स्टडी टेन्स, आम्ही काळ शिकतो है ना, किंवा काळाचा अभ्यास करतो. तर आता याच्यामध्ये असा जर अर्थ काढला तर तुम्हाला कोणत्या टाइम मेन्शन होत आहे याच्यामधून? प्रेझेंट टाइम आहे. करतो म्हणजे आता प्रेझेंट टाइम आलेला आहे. मग आपण असं म्हणू की पहिल्या वाक्यातील वर्ब हे कोणतं टाइम दर्शवते? प्रेझेंट टाइम. टाइम दर्शवलं. दुसऱ्या सेंटेन्स मध्ये गेलो आपण, इथे वर्ब पहा का आलेला आहे? स्टडीड. म्हणजे स्टडीला का लागलं? ईडी लागलेला आहे. आणि ईडी कोणत्या याच्यामध्ये लागत असते? पास्ट मध्ये लागत असते. वर्बला जर ईडी, डी, ईडी किंवा टी सारखा त्याला सफिक्स जर लागत असेल तर त्याला आपण का म्हणतो? पास्ट म्हणतो. म्हणजे इथे आपल्याला कोणता टाइम दिसत आहे? पास्ट टाइम दिसत आहे. टाइमची गोष्ट. आणि त्याच्यानंतर हे जर सेंटेन्स पाहिलं, वी शाल स्टडी टेन्स, याच्यामध्ये वर्ब पहा तुम्हाला काय दिसते? शाल हा वर्ड इथं आलेला आहे आणि मग वर्ब आलेला आहे. मग आपल्याला एवढं तर माहित आहे, आपण शाल आणि विलचा वापर हा काय दर्शवण्यासाठी करतो? फ्युचर दर्शवण्यासाठी करतो आहे ना. भविष्य दर्शवायचं असेल तर आपण शाल आणि विल. इथं शाल प्लस V1 आलेला आहे. म्हणजे अशा प्रकारची 3 टाइम याच्यावरून दिसून आले, नाही का? जेव्हा वर्ब वरून आपल्याला प्रेझेंट टाइम दिसून येते तेव्हा त्याला म्हणायचं प्रेझेंट टेन्स है ना. प्रेझेंट टेन्स म्हणजे कोणता काळ रे? वर्तमान. जेव्हा वर्ब वरून पास्ट टाइम दिसून येते तेव्हा म्हणायचं पास्ट टेन्स, ज्याला आपण म्हणू भूतकाळ. हा, भूतकाळ. आणि जेव्हा आपल्याला फ्युचर टाइम दिसून येते त्याला म्हणू फ्युचर, ज्याला म्हणतो आपण भविष्य. हे आहे टेन्सचे मेन काइंड्स झाले. प्रेझेंट टाइम दिसून आला म्हणून प्रेझेंट टेन्स, पास्ट टाइम दिसून आला म्हणून पास्ट टेन्स, आणि फ्युचर टाइम आहे म्हणून फ्युचर. आता या याच्यावरून हे झालं. आता इथं जर समजा तुम्हाला
टेन्सची डेफिनेशन करायची झाली है ना, याच्यावरून तुम्हाला टेन्सची व्याख्या करायची झाली, तर टेन्सची व्याख्या तुम्ही कशी करणार? क्रियापदाचं एकरूप फॉर्म ऑफ वर्ब विच शोज काय दर्शवलं? टाइम. विच शोज टाइम अँड स्टेट. आता स्टेट म्हणजे कुठे येणार आहे? समोर येणार आहे. या प्रत्येकाचे आपण मूड्स पाडणार आहोत है ना, प्रेझेंटचे प्रकार पडतील म्हणजे त्याच्या स्टेट पाहणार आहोत, म्हणून हा स्टेट शब्द टाकला. फॉर्म ऑफ वर्ब विच शोज टाइम अँड स्टेट ऑफ an action is called टेन्स. ही झाली तुमची टेन्सची व्याख्या. बघा, अ फॉर्म ऑफ वर्ब विच शोज टाइम अँड स्टेट ऑफ an action is called टेन्स है ना. क्रियापदाचं असं रूप की ज्याच्यावरून वेळ आणि स्थिती, एखाद्या क्रियेची वेळ आणि स्थिती दर्शवणारं क्रियापदाचं रूप म्हणजेच त्याला आपण म्हणतो टेन्स. कशावरून ओळखलं? वर्ब. टेन्स म्हणजेच त्याचं मिनिंग काय? या टेन्सचे मेन काइंड्स जे आहे ते आपण किती किती पाडलेत? 3 है ना. म्हणजे देयर आर 3 मेन काइंड्स ऑफ टेन्स. फर्स्ट इज प्रेझेंट टेन्स, सेकंड इज पास्ट टेन्स आणि थर्ड इज फ्युचर टेन्स. बघा, इथं आपण काही सेंटेन्सेस घेतले, ठीक आहे. पहिलं सेंटेन्स, राणी लर्न्स क्लासिकल डान्स. सेकंड सेंटेन्स, राणी लर्निंग क्लासिकल डान्स. राणी हॅज लर्न क्लासिकल डान्स आणि राणी हॅज बीन लर्निंग क्लासिकल डान्स. पहिल्यांदा आपण काय करू, या सेंटेन्स मध्ये वर्ब कोणता आहे त्याला मार्क करून टाकू. दुसऱ्या सेंटेन्स मध्ये इज लर्निंग. तिसऱ्या सेंटेन्स लर्न हॅज बीन लर्न है ना. आता याच्या अगोदर आपण पाहिलं टेन्सचे मेन काइंड्स किती? 3, प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. आता फक्त एवढंच पाहायचं आहे तुम्हाला, हे जे सेंटेन्सेस आहे प्रेझेंट मध्ये आहे, पास्ट मध्ये आहे की फ्युचर मध्ये. बाकी काही विचार करायचा नाही. पहा इथे काय आलेला आहे? यस लागलेला आहे. एकतर वर्बचं फर्स्ट फॉर्म राहील, नाही तर त्याला यस कोणत्या टेन्स मध्ये लागत असते? प्रेझेंट मध्ये लागत असते. म्हणजे कोणतं टेन्स आहे? दुसरा सेंटेन्स जर तुम्ही याच्यामध्ये पहा, इथं आयएनजी असेल, मग इथं काय आलेला आहे? इज आलेला आहे. आणि ऍम इज आर हे कोणत्या टेन्स मधील टू बी ची फॉर्म्स आहेत? प्रेझेंट टेन्स मधील आहे, म्हणून हे सुद्धा सेंटेन्स प्रेझेंट टेन्स. तिसरं सेंटेन्स जर आपण पाहिलं, हॅज लर्न्ड आलेला आहे. भला इथे लर्न्ड असेल पण याच्या अगोदर पहा का आलेला आहे? हॅज आलेला आहे. आणि वरून पुन्हा आपण काय हॅव आणि हॅज हे कोणत्या टेन्स मध्ये वापरतो? प्रेझेंट मध्येच वापरतो. हॅज आहे म्हणून प्रेझेंट टेन्स, आणि याही सेंटेन्स मध्ये हॅज आलेला आहे, मग हे काय होईल? प्रेझेंट टेन्स. म्हणजे इथे जे चारही सेंटेन्स घेतले हे कोणते टेन्स, कोणत्या टेन्सची उदाहरणं आहेत? प्रेझेंट टेन्स. हे टाइम वरून पाहिलं नाही का. आता त्याच्या स्टेट पाहणार आहोत. आता कशा प्रकारची कंडिशन, कोणत्या कंडिशन मध्ये वर्ब आहे ते पाहू आणि त्याच्यानुसार त्याचे मूड्स पाडू, त्याचे प्रकार पाडू. राणी लर्न्स क्लासिकल डान्स. इथे जे वर्ब आलं याच्यावरून काय मेन्शन होतं रे? सिंपली मेन्शन केलेलं आहे लर्न्स. ना याच्यामध्ये तुम्हाला ऍक्शन अशी कंटिन्युअस दिसून राहिली, ना इनकम्प्लीट दिसत आहे, ना परफेक्ट वगैरे झालेली दिसत आहे. दिसते का? फक्त वर्ब कसा आहे? साध्या स्थितीमध्ये आहे, सिंपल स्टेट मध्ये आहे. आणि जर वर्ब सिंपल स्टेट मध्ये जर असेल त्याला आपण कोणतं टेन्स म्हणणार? सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल कंडिशन मध्ये आहे म्हणून त्याला आपण नाव देऊ सिंपल प्रेझेंट टेन्स. ज्याला आपण मराठीत काय म्हणतो? साधा वर्तमान काळ. आता एवढं पाहण्यात त्याचं मिनिंग वगैरे तुम्ही पाहणार नाही, त्यासाठी काय करू आपण इथे एक फॉर्म्युला तयार करून टाकू आहे ना. तो पाहाला त्या वर्बची कंडिशन पाहायची, तशी जर असेल तर त्याला प्रेझेंट टेन्स असं म्हणू, सिंपल प्रेझेंट टेन्स असं म्हणू. जसं हे राणी आलं, राणीला का म्हणू? सब्जेक्ट. आता वर्ब आहे तर वर्बची कंडिशन कशी राहील याच्यामध्ये? एकतर V1 राहील म्हणजे मेन फॉर्म, नाही वर्बला यस किंवा ईएस लागू राहील, आणि हे काय झालं? ऑब्जेक्ट. म्हणजे इथे तुम्हाला याचा विचार नाही करायचा आहे. सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट सेमच राहणार आहे, फक्त चेंजेस कशात होत जातील? वर्ब मध्ये. मग पहा, सिंपल प्रेझेंट टेन्स जेव्हा तयार करायचा असतो तेव्हा वर्बचं पहिलं फॉर्म राहते, नाहीतर वर्बला यस किंवा ईएस लागून. मग आता इथं 2 दिलेले आहे, मग V1 कुठं राहील आणि यस कुठं राहील? तर याच्यासाठी पुन्हा आपण V1 कुठं वापरतो, कशावरून वापरतो? या सब्जेक्ट वरून. सब्जेक्ट मध्ये जर अशा प्रकारची प्रोनाउन्स असतील आय, वी, यू, दे,
हे जर समजा सुरुवातीला येत असेल वाक्याच्या, तर याच्या बरोबर सिंपल प्रेझेंट टेन्स तयार करताना आपल्याला काय वापरावं लागते? V1 वापरावं लागते. आणि जर सेंटेन्सच्या सुरुवातीला थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर्स असतील, म्हणजे कोणते? ही, शी, इट किंवा तुमचं नाव, असं जर समजा सुरुवातीला येत असेल, तर तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्स तयार करत असताना वर्बला यस किंवा यस सफिक्स लावावा लागते ना. तसं एक्झाम्पल राणी लर्न्स क्लासिकल डान्स. आता इथं जर समजा तुम्ही प्रोनाउन चेंज केले असते, समजा इथं आय वी यू ते याच्यापैकी समजा आय टाकला असता, आहे ना प्रोनाउन चेंज, आता इथं यस राहिलं असतं का? आता इथं फक्त काय आलं असतं? आय लर्न क्लासिकल डान्स. म्हणजे बाकी सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट मध्ये चेंज झालं का? फक्त कशात चेंज झालं? है ना. प्रेझेंट टेन्सचा पहिला मूड किंवा पहिला प्रकार ज्याला आपण म्हणू सिंपल प्रेझेंट टेन्स, ते सिंपल आहे, कंटिन्युअस, ते पाहण्याची गरज नाही. सरळ सरळ का लक्षात ठेवायचं? V1 आर V प्लस यस यस. वर्बचं पहिलं रूप नाही तर त्याला यस यस लागू नसेल तर त्याला म्हणायचं सिंपल प्रेझेंट टेन्स. मग थोडस हे लक्षात ठेवायचं. V1 कुठं वापरायचं? सब्जेक्टच्या ठिकाणी आय वी यू दे जर असेल तर V1 घ्या, आणि याला सोडून म्हणजे ही शी इट किंवा एखाद्याचं नाव येत असेल तिथं तुम्हाला यस यस लावावा लागतो, आहे ना. प्रेझेंट टेन्सचा पहिला प्रकार कोणता? सिंपल प्रेझेंट टेन्स. त्याच्यानंतर आपण दुसऱ्या सेंटेन्स वर जाऊ. पहा इथे काय दिसते? प्रेझेंट टेन्स तर आहेच. आता पहा इथं स्टेट पहा, कोणत्या स्टेट मध्ये वर्ब आलेला आहे? लर्नला काय लागलेला आहे? जेव्हा वर्बला आयएनजी लागून असते तेव्हा आपण ऍक्शन काय आहे म्हणतो? कंटिन्युअस आहे म्हणतो, किंवा त्यालाच आपण दुसरा शब्द म्हणतो प्रोग्रेसिव्ह. किंवा मग तिसरा शब्द कोणता वापरतात? इनकम्प्लीट. अपूर्ण आहे. अपूर्ण आहे म्हणजे ती काय आहे? चालू आहे ना, आहे की नाही. मग आता इथं पहा काय याच्यामध्ये जर पाहिलं टेन्स कोणता आहे? मेन प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे. ऍक्शन कशी आहे? कंटिन्युअस आहे. मग दोन्हीला एकत्र करा आणि मग हा दुसरा प्रकार तुमचा तयार आहे. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. कंटिन्युअस टेन्स. यालाच आपण दुसरा शब्द म्हणालो कोणता? प्रोग्रेसिव्ह. तुम्ही प्रोग्रेसिव्ह ही म्हणू शकता, है ना. चालू वर्तमान काळ. कंटिन्युअस म्हणजे चालू वर्तमान काळ. मग आता मगाशी जसा आपण फॉर्म्युला तयार केला त्याच प्रकारचा याचा पण फॉर्म्युला तयार करून टाकू, नाही का. फॉर्म्युला कसा होईल पहा? सब्जेक्ट प्लस सब्जेक्ट राहिला. आता इथे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स तयार करत असताना तुम्हाला आयएनजी जेव्हा लावता वर्बला तेव्हा एम इज आर फॉर्म वापरावं लागतील. एम इज आर प्लस आयएनजी प्लस सब्जेक्ट आयएनजी प्लस. हा फॉर्म्युला आपण लक्षात ठेवून घ्या. बाकी हे नाही लक्षात ठेवलं सब्जेक्ट ऑब्जेक्ट तरी चालेल. तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स तयार करायचा असेल तर एम इज आर प्लस वर्बला का लागत असते? आयएनजी लागत असते. इथे राणी सिंग्युलर आहे म्हणून इथं काय आलं? काय इज. आणि त्या लर्नला आयएनजी लागेल. राणी इज लर्निंग क्लासिकल डान्स. क्लासिकल काही बदल झाला क्लासिकल डान्स मध्ये? आता इथं जर आय असतं तर काय झालं असतं रे? आय एम आलं असतं. आय एम लर्निंग क्लासिकल. हा झाला दुसरा प्रकार, है ना. कोणता? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स किंवा प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स. त्याच्यानंतर आपण तिसऱ्या वाक्यामध्ये आलो. इथे हे बघ, राणी हॅज लर्न क्लासिकल डान्स. आता इथे वर्ब पा कशा याच्यामध्ये आहे? हॅज प्लस लर्न आलेला आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, हॅव आणि हॅजचा वापर प्रेझेंट मध्ये होते पण कधी होते? जेव्हा ऍक्शन ही काय झाली असते? परफेक्ट झालेली असते. ऍक्शन ही फिनिश झालेली असते किंवा ऍक्शन ही कम्प्लीट झाली असते. म्हणजे पूर्ण क्रिया दर्शवण्याकरिता हॅव आणि हॅजचा वापर होतो. आता इथे हॅज प्लस V3 आलं म्हणजे ऍक्शन ही काय झालेली आहे? परफेक्ट झालेली आहे. म्हणून मग आपण याला, आणि टेन्स कोणता आपलं? बेस प्रेझेंट टेन्स. म्हणून हे वाक्य आपण काय म्हणू? प्रेझेंट परफेक्ट टेन्स. म्हणजे आपण तिसरा प्रकार जो घेणार आहोत प्रेझेंट प्रेझेंट परफेक्ट झाली म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. याचाही फॉर्म्युला बनवून टाकू कसा? सब्जेक्ट प्लस सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस ऑब्जेक्ट. हॅव आणि हॅज बरोबर V3 जर असेल तर त्याला म्हणा प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आता मग हे बघा याच्यासारखं आय वी यू हे जर येत असेल तर याच्याबरोबर हॅव घ्या आणि ही शी इट
Has. किंवा मग नाव येत असेल तुमचं तर तिथं घ्या Has. आणि तिसरं मग पहा उदाहरण जसं फॉर एक्झाम्पल आपण कोणतं किंवा घेऊ है ना ते एक्झाम्पल त्याचं येईन ना लक्षात दुसऱ्यांदा लिहू हे बघा याचं उदाहरण राणी हॅज लर्न क्लासिकल डान्स याच्यामध्ये पण हॅज प्लस का आलं With विथ्री आलं म्हणून प्रेझेंट परफेक्ट टेन्स इथं जर समजा आय असतं काय झालं असतं मग आय बरोबर आलं असतं हॅव आलं असतं तिसरं फॉर्म तेच राहिलं असतं आय हॅव लर्न Classical dance. असं झालं हा झाला तिसरा मूड टेन्सचा प्रेझेंट टेन्सचा आणि लास्ट जर सेंटेन्स तुम्ही पाहिलं हे बघा इथं दिलं राणी हॅज बीन लर्निंग Classical dance. आता बघा इथं ह्या झालं हो. आता वरच्या वाक्यात हॅज होतं तर आपण परफेक्ट म्हणालो परफेक्ट झालं इथं लर्नला काय लागून आहे ING. म्हणजे कंटिन्युअस म्हणालो मग परफेक्ट आहे आणि कंटिन्युअस आहे मग दोन्हीला एकत्र करा आणि याच्यापासून चौथा Present perfect continuous tense. परफेक्ट कंटिन्युअस tense. म्हणजे प्रेझेंट परफेक्ट Continuous tense. याला म्हणतो आपण कोणता म्हणतो मराठीमध्ये चालू चालू पूर्ण वर्तमान काळ. फॉर्म्युला जर करायचा झाला तर Subject plus has been. हॅव बीन Has been. हॅज बीन प्लस Plus be plus ing plus subject. बीन और हॅज बीन प्लस वी प्लस ING plus subject. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस पुन्हा एकदा प्रेझेंट टेन्सचे किती मूड्स पडलेत Four. सिंपल प्रेझेंट टेन्स तुम्हाला काय लक्षात ठेवायचं V1 plus ES. कसं लावायचं ते आहे ना सेकंड आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आर प्रोग्रेसिव्ह टेन्स याच्यामध्ये काय असते आणि ज्यात plus V plus ING. आय असेल तर आय एम सिंगल असेल तर इज आणि अनेक असेल तर आर प्रेझेंट परफेक्ट टेन्स याच्यामध्ये पहा हॅव आर हॅज प्लस VP plus subject. हॅव कुठे घ्यायचं हॅज कुठे घ्यायचं दिलंच आहे आणि याच्याबरोबर वर्बचं तिसरं फॉर्म असेल तर त्याला प्रेझेंट परफेक्ट म्हणू आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स जो आहे याच्यामध्ये काय असते हॅव बीन और हॅज बीन प्लस वर्बला का लागतो ING. हे एक्झाम्पल पहा त्याचं एक्झाम्पल इथे आहे काय म्हणू पहा राणी हॅज बीन लर्निंग Classical dance. हॅज बीन आलं आणि वर्बला का लागला ING. म्हणून हे झालं Present perfect continuous tense. अशा प्रकारे मित्रांनो टेन्स म्हणजे काय त्याची डेफिनेशन काय असते टेन्सचे मेन काइंड्स किती आणि मेन काइंड्स टाइम नुसार आपण ठरवले आणि त्याच्यानंतर त्याची कंडिशन पाहिली कंडिशन वरून आपल्याला असं लक्षात आलं की प्रेझेंट टेन्सला आपण किती पार्ट्स मध्ये विभागू शकतो म्हणजे किती प्रकार असतात त्याचे आहेत 4 प्रकार आहेत सिंपल कंटिन्युअस परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस जसं प्रेझेंट टेन्सचे 4 प्रकार पडले अगदी त्याच प्रकारे पास्ट टेन्सचे सुद्धा का पडणार आहेत 4 प्रकार आणि त्याच्यानंतर Future tense चे 4 प्रकार म्हणजे एकूण आपल्याला हे 4 झाले त्याच्यानंतर पुन्हा 4 8 प्रकार आपण पाहणार आहोत ते मी पुढच्या येणाऱ्या समोरच्या व्हिडिओमध्ये त्याविषयी मी चर्चा करणार आहे आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल समजला असेल माझा व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला काही सजेशन द्यायचे असेल तर तुम्ही कमेंट सुद्धा करू शकता थँक्यू व्हेरी मच